तिसरे अखिल भारतीय मातोश्री जिजाऊ मराठी साहित्य संमेलन गोंदिया येथे संपन्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संथागार सभागृहात हे संमेलन पार पडले. जिजाऊ मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद महाराष्ट्रातील प्रख्यात साहित्यिक डॉक्टर रवी दलाल यांनी भूषवले होते. रवी दलाल यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मोदी सरकारच्या सामाजिक धोरणावर जबरदस्त टीका केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रातील मानदंड असून आपण राजकीय सत्ता हस्तगत करू शकतो. यासाठी महाराष्ट्रातील बहुजन समाजातील नेत्यांनी मान्यवर कांशीराम यांनी केलेल्या राजकीय प्रयोगाला विचाराला गती द्यावी लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कांशीरामजी यांच्या विचारांचे महाराष्ट्रात भरपूर लोकांना अपचन होताना दिसते, असेही ते म्हणाले. पहा सविस्तर त्यांचेही भाषण. नियमित पडतो आणि त्या नियमित पडल्यामुळे काय झालं, अमेझॉन नदीच्या ठिकाणी मोठा खडक उठला आणि आज जगातील सर्वात मोठी नदी आहे. नियमितता सतत आपण जेव्हा प्रयत्न करतो ना, सतत करतो, एखादी गोष्ट सतत करत असतो, आपण नियमित करत असतो, त्यामध्ये आपलं कुशलता तयार होते. जर तुम्हाला गोष्ट एखाद्या वेळेस केली आणि त्याला 10 दिवस तुम्ही हात लावला नाही तर तुम्ही त्यामध्ये कुशल होणार नाही. व्हिडिओ करून राहिले का भाषणाचा शोधायला जावं लागत नाही. कुशलता नियमितपणे शोधावं लागत नाही. तर नियमितता तुमच्यामध्ये असते, हे तुम्हाला प्रयत्नांनी मिळते आणि जेव्हा आपण सतत प्रयत्न करतो त्या अर्थात तुम्हाला यश मिळते आणि यश प्राप्त होतं. म्हणून मी तुम्हाला आणखी एक उदाहरण सांगतो आणि माझं बंद करतो. कारण थकलेले चेहरे आहे, थकलेल्या चेहऱ्यासमोर किती बोलावं तर काही सांगायचं नसतं. तर मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो आणि मी बंद करतो. एका मराठी आणि त्याचं एक उदाहरण सांगतो, ऐका तुम्ही, कारण मला बोलायचं खूप होतं. समोरची माणसं तर त्या मानसिक तयारी बोलण्याची माझं भरपूर काही फायदा नाही. तर मी तुम्हाला कोणत्याही उदाहरण सांगतो, कारण की आमची मराठी भाषा आपण समजतो किंवा माझ्या भाषेत त्यांच्या भाषेत की तुम्हाला कळेल असा भाग नाही. एका विमानामध्ये एका माणसाचा प्रवास सुरू होतो. हा जो माणूस असतो की नाही, हा फुल विक्रेता असतो. फुलं विकता हा प्रवास होणारी असतो आणि मग ठरवतो मला आता कुठे जायचं आहे, मला अमेरिकेला जायचं आहे. मला एक फोटो झालं आणि म्हणजे की मॅडम मला तिकीट द्या. मॅडम विचार करते ना, तुम्हाला इंग्लिश येते, इंग्रजी येते, त्या काय तुम्हाला इथं मराठी बोलता येईल. परंतु जेव्हा मी परदेशात जा, अमेरिकेमध्ये मध्ये जा, तिथे मराठी कोणाला कळणार नाही, तिथे इंग्लिश बोलावं लागतं. म्हणून तुम्हाला इंग्लिश येते काय? नाही मॅडम मला इंग्लिश येत नाही. कंटिन्यू करा. त्या ठिकाणी
नो थँक्यू आणि तो झाली यस नो थँक्यू यस नो थँक्यू आणि मग तो पुन्हा 3 दिवसानंतर ते रोडवर गेला आणि त्याला मॅडम विचारलं सर तुम्ही पुन्हा तुम्हाला मिळू शकते का यस तर तोच पाहिजे होता आणि मग त्याचा प्रवास सुरू होतो प्रवास सुरू झाल्यानंतर त्याची जी सीट असते इंग्रजीची बाईक असते अमेरिकन त्या अमेरिकन बाईकच्या बाजूला त्याची सीट मिळते आणि त्यांचा प्रवास एकच होतो आणि सुरू होतो प्रवास सुरू झाल्यानंतर थोड्या वेळात ती इंग्रजी बाईक त्याला विचारते तुम्ही माझी बॅग बघितली का तुम्ही माझी बॅग बघितली का तुला शब्द माहित असते ना हा मग यस हा काय म्हणते यस तर म्हणते मग प्लीज गिव्ह मी रिटर्न मला परत करा तर म्हणते नो तुम्ही माझी बॅग बघितली का